हे जे संयुक्ताक्षर आहे त्याचा उच्चार मराठीत आपण ज्ञ DNYA असा करतो. उत्तर भारतात साधारणपणे ग्य असा उच्चार करतात. त्यामध्ये प्रादेशिक भाषेचा प्रभाव, परंपरा, मतांतर असतातच. ह्या संयुक्ताक्षराचं संस्कृतात वर्णयोजन कसं आहे ते बघा. या संयुक्ताक्षराचं संस्कृतातलं वर्णवियोजन ज न असं आहे. आपण तसाच उच्चार प्रयत्नपूर्वक करायला हवा. JNA असं स्पेलिंग केलं तर हा जो ज्ञ ज्ञ तसा साधारण त्याचा उच्चार आहे. आपण मराठीत पटकन तज्ज्ञ म्हणतो. त्यात आधी ज जोडलेला असतो. तिथे तत्मधल्या तचा ज झालेला आहे. तो ज का झाला आहे? पुढे ज आहे म्हणून ज झाला. तचा ज झाला. आता पुढे जर ज्ञ असता म्हणजेच द नी सुरुवात होणारी असती ज्ञ या अक्षराची तर तत् अधिक ज्ञ तिथे मध्ये ज आलाच नसता. तज्ज्ञ असंच झालं असतं. प्रादेशिक भाषेच्या प्रभावामुळे यज्ञ, प्रज्ञा, ज्ञान असं रूढ झालेलं आहे आणि तसंच स्पेलिंग करतो आपण DNY प्रमाणे. असं जरी असलं तरी संस्कृतच्या उच्चारणात ते प्रयत्नपूर्वक बदलायला हवं. फोनेटिक किंवा एक्सटेंडेड रोमन स्क्रिप्टमध्ये लिहिलेल्या सर्व संस्कृत ग्रंथांमध्ये या ज्ञचे स्पेलिंग JNA असंच करतात. यामध्ये हा एक विशिष्ट सिम्बॉल योजतात. एनवर आडवा छोटा S असा असतो. हा ज्ञचा बरोबर उच्चार करण्यासाठी एक प्रयोग करता येईल. आता सॉफ्टवेअर आहेत वेगवेगळी. त्यामध्ये आपण जे बोलू त्याच्या उलट करता येतं, रिव्हर्स करता येतं. आपण असं बोलून रेकॉर्ड केलं आणि नंतर ते रिव्हर्स केलं तर ज्ञचा उच्चार कळेल. आता तुम्ही अंजय असं रेकॉर्ड करा आणि रिव्हर्स करून ऐका म्हणजे यज्ञ असं बरोबर ऐकता येईल. अंजय 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 यज्ञ यज्ञ यज्ञ. च वर्ग म्हणजे च छ ज झ ञ हा जो शेवटचा वर्ण आहे त्याच्या उच्चारामध्ये काही संदिग्धता, मतभिन्नता असते. एखाद्या मंडळाचे, परिवाराचे, परंपरांचे अनुयायी त्यांना ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे परंपरेने उच्चारण करत असतात. त्या सर्व परंपरांचा, मतांतरांचा आदर ठेवून ञ हा जो च वर्गातला अंतिम वर्ण आहे त्याच्या उच्चाराविषयी या पुढच्या व्हिडिओतून मी माझं मत मांडत आहे. इंग्लिशमधल्या एनचा उच्चार आपण न असा समजतो, पण आता काही इंग्लिश शब्द सांगतो त्यातल्या एनचा उच्चार नीट ऑब्झर्व करा. सिंथेटिक, पॅन्थर, मेन्थॉल या शब्दांमध्ये एनचा उच्चार नच होतोय कारण पुढे थ आहे. त थ द ध न थचा परस्वर्ण न. आता आणखी शब्द बघा. अँड्रॉइड, रँडम, स्टँड. इथे आपण एन लिहित असलो तरी त्याचा उच्चार हा न सारखा होतोय. अँड्रॉइड, रँडम, स्टँड. कारण पुढे ड चा उच्चार आलेला आहे. ट ठ ड ढ न म्हणजेच ड चा परसवर्ण न. आता हे शब्द बघा. अरेंज, स्ट्रेंज, जिंजर. नीट ऑब्झर्व करा. एनचा उच्चार न सारखा पण नाही, न सारखा पण नाही, वेगळाच आहे. अरेंज, स्ट्रेंज, जिंजर. हा जो वेगळा उच्चार आहे तोच च वर्गाचा परसवर्ण. ना, चा छ ज झ ञ. क ख ग घ ङ. च छ ज झ ञ. यातल्या शेवटच्या दोन वर्णांची अशी स्वतंत्र अक्षरं सहसा दिसत नाहीत.
बहुतेक ते जोडाक्षरातच असतात, त्यामुळे त्यांच्या उच्चाराबाबत संभ्रम होतो. वास्तविक जोडाक्षरांमध्ये आपण त्यांचा उच्चार बरोबरच करत असतो. उदाहरणं बघा. संजय, मंच, विवंचना. इथे अनुस्वार लिहिला असेल किंवा परसवर्ण लिहिला असेल, त्याचा उच्चार हा स्वाभाविकपणे बरोबरच होत असतो. हा च वर्गातला शेवटचा जो तालव्य ञ आहे, त्याचे 2-3 प्रकारचे उच्चार कानावर पडतात. त्याविषयी माझं स्पष्ट मत सांगतो. एक शब्द घेऊ उदाहरण म्हणून आणि बघूया. संजय. संजय. स आहे, त्याच्या पुढे अर्धा ञ आहे. त्याचा मागच्या वर म्हणजे स मधल्या अ वर आघात होतो. त्यानंतर अल्पयती, किंचित वेळ आपण थांबतो आणि मग जय. संजय, संजय. व्यंजनाचा स्वतंत्र उच्चार करता येत नाही. त्याच्या पुढे स्वर पाहिजे किंवा मागे तरी स्वर पाहिजे. क व्यंजन म्हणजे अर्धा क असा स्वतंत्र उच्चारता येत नाही. त्यात पुढे अ मिसळून क असं पूर्ण अक्षर मी उच्चारू शकतो. किंवा पुढे स्वर नसला, मागे स्वर असेल तरी सुद्धा उच्चारता येतं. अक, क किंवा अक. एकात पुढे अ आहे, एकात मागे अ आहे. तसंच या ञ बाबतीत ञ किंवा ऐं, ञ किंवा ऐं. त्यामुळे काही जण या ञचा पूर्ण उच्चार करून म्हणतात. संजय असं न म्हणता संजय, संजय, संजय. जिथे अर्धा आहे तिथे पूर्ण उच्चारला जातो, त्यामुळे मात्राही वाढते. मागे दीर्घ स्वर आला तर असं म्हणायला कठीणच आहे. उत्तरांचल. इथे काय करणार? आणखी एक उच्चार कानावर पडतो, तो म्हणजे अनुनासिक य सारखा संयम. संयम. या ठिकाणी अनुनासिक य आहे, तसाच उच्चार संजय, संजय असा करून काही जण म्हणतात. हे दोन्ही प्रकार मला प्रामाणिक वाटतात. 3 प्रकार झाले. संजय, संजय आणि संजय. इचुयशानाम तालु. ई च वर्ग म्हणजे च, च, ज, झ, न आणि य या सर्वांचं उच्चारण स्थाने तालू आहे. उच्चारणात सूक्ष्म फरक असतो. नीट कान देऊन ऐकल्याशिवाय आणि स्वतः उच्चार करून प्रॅक्टिस केल्याशिवाय तो फरक पटकन लक्षात येत नाही. आणखी एक चौथा प्रकार आहे उच्चारणाचा, पण तो मराठीत आहे, संस्कृतमध्ये नसतो. सरपंच, सांजवेळी, झुंजुमुंजू, झंझावात हे असे दंत्य तालव्य उच्चार मराठीत असतात, संस्कृतमध्ये नसतात. च, च, ज, झ, ञ असे मराठीत असतात, पण संस्कृतमध्ये च, च, ज, झ, ञ असेच करायचे असतात. चिंचा, झंझावात, निर्झर